झाडाच्या शेवटच्या टोकावर हे मोक्षरूपी फळ लागलेलं आहे. तर मंडळी बघा, आता पेरणीचा टाइम आहे. बरेचशा आमचे शेतकरी बांधव जे आहेत, ज्यांनी जवळपास पेरणी झाली असेल, काहींची झाली आहे, ती पावसाची वाट पाहत आहे, आणि काहींची अजून बाकी आहे. तर शेतकरी आमचे जे बांधव आहेत, या अनुषंगाने एक बघा आपण की शेतकरी रूपी आत्मा, शेतकरी रूपी आत्मा जेव्हा त्याचं क्षेत्र, आत्म्याचं क्षेत्र म्हणजे हे शरीर, तसं शेतकऱ्याचं क्षेत्र म्हणजे त्याची जमीन. मग शेतकरी रूपी आत्मा जेव्हा त्याच्या क्षेत्रावर बी टाकतो पेरणीसाठी, डायरेक्ट टाकतो का आपण बी? नाही टाकत. डायरेक्ट जर टाकलं तर ते उगवणार नाही. म्हणून त्या शेताची आपण पहिले काय करतो? नांगरटी करतो. म्हणून हा शेतकरी रूपी आत्मा, क्षेत्र म्हणजे त्याची जी जमीन आहे, शेत आहे, त्या शेताची ज्ञान व बोध, ज्ञान व विवेक या बैलजोडीला सोबत घेऊन बोधरूपी नांगराने त्या जमिनीची मशागत करतो व त्याच्यामध्ये नामरूपी बीज टाकतो. आणि जे नामरूपी बीज आहे, त्या बीजावर ज्ञानाचा वर्षाव होतो. आणि हे जर त्याला ज्ञानाचा वर्षाव आपण त्या बीजाला देत राहिलं, ते जर खतपाणी त्याला आपण देत राहिलं, तर मग त्यातून एक सुंदर रोपट उदयास येतं. ते रोपट हळूहळू वाढते आणि ते आनंद नावाचं बीज, ते आनंद नावाचं रोपट एक दिवस पूर्ण वटवृक्ष होते. त्या वटवृक्षाचं जे खोड आहे, हे त्या आनंद बीजातून निघालेलं आहे. त्या खोडाला अनेक फांद्या आहेत. ते त्या आनंद बीजातून निर्माण झालेल्या खोडाच्या अनेक फांद्या इथे त्या निर्माण झालेल्या आहेत. असं तो आनंद प्रभू बीज रूप, त्याचं एक खोड, आणि त्या खोडातून फांद्या, आणि फांद्याच्या वर सर्वात शेवटी तिथे मोक्षरूपी फळ लागलेलं आहे. आणि आपल्याला जर ते फळ हवं असेल, तर आपल्याला ते डायरेक्ट फळापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. म्हणून बीजापासून नाम घेत घेत, ज्ञान घेत घेत, हळूहळू त्या एकनिष्ठ जे काही खोड आहे, त्या एकनिष्ठ खोडाला धरत 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 अनेक फांद्या तिथे मध्ये असतील. आपल्या एकाच मार्गातून ज्या फांद्या निघालेल्या आहेत, जे मार्ग अनेक आपण म्हणतो इथे, अनेक संप्रदाय, ह्या मार्गांना सावरत सावरत हळूहळू हळू मार्गक्रमण करत करत अंती आपण त्या मोक्षाच्या पदाला प्राप्त होतो. ते मोक्षाची फळं आपण इथे चाकतो. तर या प्रसंगी जे काही हे टप्पे आहेत, वेगवेगळे टप्पे, ह्या तिथे आपल्याला बऱ्याचदा असं सांगण्यात आलेलं आहे की शरीर हे नाशिवंत आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या गेल्या 5 महिन्यात मी चिंतन केलं की बा असं का झालं असेल. तर थोडं बरेच वेळा माझ्या पण काही चुका झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी की बाबा रे, शरीर हे नाशिवंत आहे, हे मायेचा पुतळा आहे. आणि ह्या मायेचा पुतळा असल्यामुळे याची निगा जी काही राखायला पाहिजे, किंवा याची आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ती काळजी कदाचित इथे आपला फोकस होत नाही आणि आपण त्याला दुर्लक्षित करतो. आणि दुर्लक्षित जर केलं तर त्याचा परिणाम असा आपल्याला दिसतो की ते शरीर रूपी गाडी एक दिवस बिघडते. आणि ज्या गाडीच्या भरोशावर आपण हा प्रवास सुरू केलेला आहे, जो मोक्षरूपी आपल्याला ध्येय साध्य करायचा आहे, तर तिथपर्यंत आपल्या पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून इथे दोन्ही गोष्टी साधकाने लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की शरीर जे आहे हे माझं माध्यम आहे, आणि आत्म्याचं माध्यम जे शरीर आहे, या शरीराच्या माध्यमातूनच मला हे सर्व काही मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे. तर जे काही मी नामस्मरण करत असेल, जी काही साधना करत असेल,
जर का माझं शरीर तंदुरुस्त नसेल तर नक्कीच मी ती साधना त्या हिशोबानं करू शकत नाही. त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि जेव्हा काही माणसाचं दुखते, जेव्हा काही वेदना तिथे होतात, तर त्याच्याशी जे परमात्माशी तुम्ही तद्रूप व्हायला पाहिजे, ते तद्रूप होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, की मध्ये वेदना आपल्याला सतावत राहते. एक साधं उदाहरण घ्या. साधं जिभेत कचरा जरी अडकलं तरी ते काढण्यासाठी जीभ वारंवार तिथे जाते आणि ते काढल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. बाकीचं तर दूरच राहिलं. म्हणून शरीराची निगा राखणे हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ह्यासाठी आपल्या संप्रदायामध्ये काय बरं असेल, काय बरं माझं अभ्यासाचं राहिलं असेल, किंवा काय बरं माझ्याकडून दुर्लक्षित झालं असेल, याचं चिंतन झालं. आणि त्याच्यामध्ये अनेक चिंतनामधून आणि बापू आमचे प्राध्यापक विजयजी देशमुख सर यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली. आणि हा जो सत्संग आहे हा त्यांच्यावर आधारित त्यांनी आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे मोक्ष सिद्धांतामधील 18 सिद्धांत, ते आपण पाहूया. त्यातील पहिला सिद्धांत आहे सत्य संकल्प. सत्य संकल्पाचा दाता भगवान, सर्व मनोरथ करी पूर्ण. नीच संकल्पाचा दाता शैतान, सर्व निसंतान करी वेगे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. व काय आहे सत्य संकल्पाचा दाता भगवान? म्हणजे आपल्याला जे सत्य सांगणार आहे, वास्तव सांगणार आहे, जे आपल्या हिताचं सांगणार आहे, तो परमात्मा आहे. ते आपले दत्त महाराज आहेत. आणि दत्त महाराज जे सांगतील हे माझ्या हिताचं सांगतील, माझ्या जीवाच्या हिताचं सांगतील. आणि म्हणून त्या सत्य संकल्पामध्ये आपण जगत असलं पाहिजे. आणि जो आपण त्या सत्य संकल्पानुसार जर जगलो, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार जर जगलो, तर तिथे काय उणे आहे, आपल्याला काय कमी पडणार आहे? आपले जे सर्व मनोरथ होतील हे सर्व आपले त्या त्या टप्प्यानं आपले वेळोवेळी तो पूर्ण करतो. असा तो माझा परमात्मा भगवान सत्य संकल्पाचा दाता आहे. आणि जे काही माझ्या मनामध्ये नीच विचार येत असतील, जे काही माझ्या मनामध्ये वाईट विचार येतात, आता हे कुठून आले? तर याचा दाता तो शैतान आहे. त्याला शैतान म्हटलं गेलेलं आहे. शैतान म्हणजे, आणि तसं दुसरं कोणी नसून त्याला आपण माया म्हणतो, शैतान म्हणतो. आणि हे तरी काय आहे? हे आपल्यातीलच जे संस्कार आहे, वाईट संस्कार, या वाईट संस्कारामुळे आपल्याला जे काही आपण इतरांचं पाहिलं असेल, किंवा लहानपणापासून काही आपण गोष्टी शिकल्या असेल, किंवा जन्मजन्मांतरीचे आलेले ज्या काही सवयी आहेत, ह्याद्वारे आपल्याला जे वाईट गोष्टीची प्रेरणा मिळते त्याला शैतान म्हटलेलं आहे. तर इथे त्याच नीच संकल्पाद्वारे, म्हणजे आपले विचारधारा, जर आपण विचारांवर लक्ष आपलं असलं पाहिजे, की बाबा रे आपण कुठला संकल्प करून आलो, मग हा संकल्प आहे हा माझ्या दत्त महाराजांनी सांगितलेला आहे का, जो मी करून राहिलो. आपलं कर्म हे नंतर होते, पहिले आपण विचार करतो. संकल्प म्हणजे विचार. मग आता मी कुठला विचार करत आहे, तो माझ्या दत्तप्रभूने मला सांगितलेला आहे का? ते काम जे माझा मी विचार करून राहिलो ते दत्त महाराजने मला याला मान्यता दिलेली आहे का? आणि नंतर ते जर मान्यता असेल तर ते कृतीमध्ये आणायला पाहिजे. आणि जर ते मान्यता नसेल तर बरोबर आपला विवेक आपल्याला सांगतो की हे तुझ्या कामाचं नाही आहे. ते दत्त महाराज आपल्याला तिथे सुद्धा मदत करतात की हे तुझ्या कामाचं नाही, हे तुझ्या कामाचं नाही. आणि म्हणून तिथे हे पाहून आपण त्या सत्य संकल्पामध्ये जगलं पाहिजे. आता हे सत्य संकल्प म्हणजे शाश्वत मध्ये काय आहे? शाश्वत मध्ये आपण हा देह म्हणजे मी नाही आहे. मग हे देह आहे, देहाचे रिश्ते आहे, देहाचे पदार्थ आहे, देहाचं वैभव आहे. याच्यामध्येच जर आपण रममान राहिलो तर आपली साधना बाजूला राहील, आपलं साध्य बाजूला राहील आणि आपण याच्यामध्ये गुरफटून जाऊ. धंदा दोरी रिश्ते नाते एवढेच जर आपण निभावत बसले तर आपल्या जीवनातला सुख शांती आनंद
निर्माण होण्यासाठी जो स्रोत आहे त्या स्रोतापर्यंत आपण जर नाही गेलो तर आपल्याला ते आनंद आपण कदाचित त्या आनंदापासून दूर होऊ. आणि म्हणून हा सत्य बोल सत्य विचार हे आपल्याला दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात. आणि म्हणून त्या सत्य संकल्पामध्ये आपण जगलो पाहिजे की आपण एक शुद्ध आत्मा आहे आणि शुद्ध आत्मा या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला जीव म्हटलं गेलं. आणि जीव जेव्हा म्हटलं गेलं त्याला पहिला मळ शरीराचा लागला. आणि असे नाना तऱ्हेचे विविध मळ घेऊन जन्माजन्मांतरीचे अनेक मळ शुद्ध करण्यासाठी आपण या धर्तीवर पुन्हा पुन्हा येत आहे आणि पुन्हा पुन्हा मलिन होत. मग कुठेतरी हे थांबावं लागेल ना. आणि म्हणून आत्मस्वरूप जे की आपलं सत्य स्वरूप आहे, आपण त्या आनंदाचं लेकरू आहे, त्या स्थितीमध्ये आपण असलं पाहिजे. आणि याचं विषयीचं ज्ञान बाळगीर स्वामी आपल्याला सांगतात त्यांच्या श्लोकाद्वारे. आली या जन्माचे करावे स्वहित, मना आनंद दत्त वेळोवेळा. आली या जन्माचे करावे स्वहित, मना आनंद दत्त वेळोवेळा. 84 हिंडता श्रम बहु झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले. आनंदा विसरले मनोनिया, आनंदा विसरले मनोनिया. जीव आनंदाचा आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे, संबंध मुळीचा विरळा जाणे. बाळगीर स्वामी म्हणे बापूजी कारण, आनंद निर्गुण विसरू नको, आनंद निर्गुण विसरू नको. 84 हिंडता श्रम बहु झाले, आनंदा विसरले मनोनिया, आनंदा विसरले मनोनिया. 84 हिंडताना म्हणजे 84 योनीमध्ये फिरताना आपल्याला किती श्रम झाले हो. आणि म्हणून नंतर जेव्हा आपल्याला हा मनुष्य जन्म झालेला आहे, मग ह्या मनुष्य जन्मच हा, कारण की इतर योनीमध्ये आपल्याला समजत नाही. जीवाच्या सार्थकासाठी आपण काय केलं पाहिजे, काय उपासना केली पाहिजे, कसं केलं पाहिजे, याचं ज्ञान बोध होऊ शकत नाही. म्हणून मानव देह असा आहे, हा नरदेह असा आहे, हा अनमोल नरदेह आहे. आणि म्हणून या अनमोल नरदेहामध्ये आपण ते प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणून ते प्राप्त करून घेण्यासाठी म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. आणि आनंद विसरले म्हणून ही सगळी गडबड झाली. म्हणजे ती जी निर्गुण निराकार सत्ता आहे, तो जो आपला दाता आहे, सत्य संकल्पाचा दाता जो भगवान आहे, त्या आनंदाला आपण विसरलो मंडळी. म्हणून आता आनंद प्रभू येऊन आपल्याला सत्य ज्ञान बोध करून राहिले. तर आता तरी आपल्याला हे दुरुस्त करायला पाहिजे. आणि आता नाही तर कधीच नाही. पुन्हा 84 लाख योनीमध्ये न फिरता आता ह्याच मनुष्य देहातून आपल्याला शुद्ध व्हायचं आहे, बुद्ध व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. आणि या ठिकाणी ह्या शुद्ध संकल्पामध्ये आपण असलं पाहिजे. त्यानंतर हा जो एक शुद्ध संकल्पाचा नियम झाला, नंतर दुसरा नियम आहे पवित्र दृष्टी. आपली नित्य निरंतर ही पवित्र दृष्टी असली पाहिजे. आपली जी दृष्टी आहे, पहिले आहे शुद्ध संकल्प म्हणजे सत्य संकल्प, विचार आपले शुद्ध असले पाहिजे. त्यानंतर दृष्टी आपली ही शुद्ध असली पाहिजे. मातृभाव जाना सर्व स्त्रिया माते समान, परद्रव्य म्हणावे पाषाण ज्ञान नाम धारका. तर बघा मंडळी, मातृभाव जाणा सर्व स्त्रिया माते समान, पवित्र दृष्टी आपली असली पाहिजे. तसं तर सर्व जण या ठिकाणी आत्मरूप आहेत. सर्व जणांच्या ठिकाणी त्या आनंदाचा जो आपण म्हणतो की आनंदाचा
अंश हा प्रत्येक शरीरामध्ये आहे इथे, आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकाचं शरीर न पाहता तिथे आत्मा पाहायला गेलं पाहिजे. तो शाश्वत मध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे, शरीर नाशवत आहे, शरीर म्हणजे तो नाही आहे, पण त्याच्यामध्ये विराजमान जी सत्ता आहे ती चैतन्य सत्ता, तो आनंदाचा अंश, तो त्या आनंदाचा अंश आहे. मग तो आनंद माझा बाप आहे, तो आनंद आहे, जो आनंद माझा बाप आहे तो त्याचाही बाप आहे, आणि त्या आनंदाचे सर्व हे लेकरं आहे. आणि म्हणून सर्वजण आपले बहीण भाऊ आहेत. या पवित्र दृष्टीनं, या पवित्र भावनेनं आपली दृष्टी आपण पवित्र बनवली पाहिजे, आपलं मन शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि परद्रव्य म्हणावे पाषाण, आणि जर का दुसऱ्याचं काही द्रव्य असेल तर ह्याला सुद्धा आपलं म्हणता आपल्याला येणार नाही, कारण ते आपलं नाही आहे. आमची आई लहानपणी सांगत जाय की सोन्याची सळी जरी दिसली तरी ते आपल्यासाठी माती आहे. आणि बघा, असं नामधारकानं ह्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे की त्याची दृष्टी नेहमीसाठी पवित्र पाहिजे. याच्यात सुद्धा बाळगीर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे, नको नको मना, नको नको मना दृष्ट ही वासना, तेने गुरु राणा अंतरसी, सर्वाभूती एक आत्मा विराजला, मुळीच द्वैताला ठाव नाही, आपण दुसऱ्यात दुसरे आपणात, कोणाचे अनहित चिंतू नको. बाळगिरे स्वामी म्हणे बापूजी सावचित, पाहे सर्वगत आत्मरूप, नको नको मना दुष्ट ही वासना, तेने गुरु राणा अंतरसी. दृष्ट ही वासना नको नको म्हणा, दृष्ट ही वासना. वासना म्हणजे इच्छा, की माझ्या म्हटल्यानं केलं पाहिजे, मी म्हणेल तसं केलं पाहिजे. आणि वासना म्हणजे काम क्रोध याच्या विकारासंबंधी सुद्धा म्हटली जाते. ही कुठलीही आपली गोष्ट नाही आहे, ही त्या रावणाची गोष्ट आहे, ही त्या शैतानाची गोष्ट आहे, ही आपली नाही. आपण कोण आहे तर आपण आत्मा आहे, आणि प्रत्येक जण आपण हा शुद्ध आत्मा आहे, या भावनेनं प्रत्येकामध्ये पाहायला पाहिजे. आणि म्हणून इथे सावध करून राहिलेले आहे बापूजी पाटलांना की बाबा रे, सावचित्त हो आणि सर्व ठिकाणी आत्मा पहा. आपल्याकडून कोणाचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे, ही सुद्धा पवित्रता आपली असली पाहिजे. ही आपला हा दुसरा सिद्धांताचा नियम आहे. त्यानंतर आहे साधी राहणी. तिसरा आपला नियम आहे साधी राहणी. बघा, सत्य स्वरूपाची जाणीव झाली, ओळख झाली, मग या देहाचा आडंबर कशासाठी, हे नाना तऱ्हेच्या या देहाला सजवण्याच्या गोष्टी कशासाठी. आणि म्हणून साधी राहणीमध्ये म्हटलेलं आहे, कायिक वाचिक मानसिक पूर्ण, आचार विचार आचरण, पवित्र निर्दोष वर्तन, साधी राहणी ठेवावी. आपल्याला ह्या गोष्टीवर फोकस करायचं की आपली राहणी कशी पाहिजे, साधी पाहिजे आणि उच्च विचार पाहिजे. आपले विचार हे उच्च असले पाहिजे आणि राहणीमान एकदम साधारण असलं पाहिजे. आता नवीन नवीन फॅशन निघालेले आहे, नवीन नवीन कपडे निघाले. अरे, आपलं उष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे, आणि या उष्ण कटिबंधामध्ये आपल्या या देशामध्ये हे आपण सुती कपडे घालणं केव्हाही फायद्याचं आहे. सुती म्हणा, खादीचे म्हणा, असे कपडे धारण आपण करायला पाहिजे. त्यानंतर जर आपण फिट्ट कपडे घातले, जीन्सचे आपण कपडे घातले, जाडे कपडे घातले, आणि शरीराला चिटकून राहणारे असे काही पाहतो आपण आता, काही मोठं कठीण काम आहे, तर हे आणि हे दुसऱ्याचं अनहित नाही आहे, याच्यामध्ये त्या आपलं या अनहित आहे. आणि म्हणून इथे हा सुद्धा सावध बोध या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला केलेला आहे. आता शरीराला जर तुम्हाला एवढं सजवायचं आहे
तर मग शरीरानं बलवान व्हा, व्यायाम करा, प्राणायाम करा, ओज तेज निर्माण होईल, स्वतःच्या अंगचं तेज निर्माण होईल, अशा रीतीनं तुम्ही शरीराला घडवा आणि ते सौंदर्य निर्माण करा, न की वरून पावडर लिपस्टिक लावून. आणि म्हणून माफ करा, कोणाला वाईट वाटू नका देऊ, मी थोडं कधी कधी स्पष्ट बोलतो. तर बघा, या ठिकाणी आपली जी विचारधारा आहे ही एकदम इझी असली पाहिजे. आपली जी विचारधारा एक साधी सरळ स्वभाव आपला असला पाहिजे. साधी राहणी तर असलीच पाहिजे, पण साधा साधा सोपा सरळ आपला स्वभाव असला पाहिजे. आपल्याकडून जर आपल्याकडून काही चूक झाली, कोणाचं मन दुखवलं, ती चूक लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्याला, लगेच आपण तिथे माफी मागायला पाहिजे. आणि जर का कोणाची चूक झाली असेल तर आपण त्याला क्षणात माफ करायला पाहिजे. इतकं साधं सरळ काम हे आपल्या साधकाचं असलं पाहिजे. हा इथे आपल्याला तिसरा नियम सांगितलेला आहे. त्यानंतर चौथा नियम आहे पवित्र संगती. साधकाने हे नेहमी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की माझी संगती जी होऊन राहिलेली आहे ही पवित्र आहे की अपवित्र आहे. म्हणून म्हटलेलं आहे, संत संग धरिता जान, तिन्ही दोष होती हरण, पाप ताप आणि दैन्य जान नाम धारका. बघा, पवित्र संगत एकतर अपवित्र संगत. म्हणून आपला फोकस अशावर असला पाहिजे की आपली संगत ही पवित्र लोकांसोबत राहिली पाहिजे. जे काही साधू संत आहेत, पवित्र संत आहेत, यांच्यासोबत आपण नेहमी नेहमी जर राहिलो तर आपल्यातले त्रिदोष जे आहेत हे हरण होतात. पाप ताप दैन्य याचं हरण केल्या जाते, हे दोष नष्ट होतात. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल किंवा पाप पहिले जे झालेले आहेत, आम्ही पाप केलेले आहे, किंवा पाप करणं सुरू आहे आणि आम्ही साधू संतांच्या संगती करून राहिलो, तर यांना काही पाप जातील काय? नाही मंडळी. परंतु बघा, संत संगत अशी आहे की त्या संतांच्या सोबत सोबत राहून 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 त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. तुमच्या अंदर, आपल्या अंदर जे काही पापदायक विचार आहेत आणि ज्या पापातून निर्माण होणारा ताप आहे आणि त्या तापातून निर्माण होणारा दैन्य अवस्था आहे, या सर्व अवस्था आपल्या हळूहळू हळूहळू शुद्ध होत राहतात. आपल्याला समज येत राहते. संताची संगत रंगत आणल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या पवित्र संगतीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो. जसा की आपल्या जीवनामध्ये आता बघा ना, हे 5 वर्षापासून जे आपलं अखिल भारतीय देवदत्त परिवाराच्या ग्रुपच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये आपल्यामध्ये किती फरक आला. माझ्यामध्ये तर खूप फरक आला, कारण मला एवढं ज्ञान नव्हतं आणि माझ्याने एवढं ज्ञान ग्रंथ वाचनाला मला वेळ नव्हता आणि एवढं पॉसिबलही होत नव्हतं की जे आज घर बसल्या, किती भाग्यवान आहोत आपण सर्व सदस्य की यांना घर बसल्या हे ज्ञान प्राप्त होत आहे. त्या दत्तप्रभूचे किती अनंत उपकार आहेत की त्यांनी प्रेरणा दिली, ताराचंद महाराजांनी प्रेरणा दिली, मेंढे मामा, कल्याण बापू हे रोज आपल्याला 2.5-3 तास सकाळ संध्याकाळ पॉसिबल कसं शक्य आहे? संसार सांभाळून या सर्व गोष्टी इथे आपल्याला आपल्या घरामध्ये मिळत आहे. म्हणून या देवदत्त परिवारातील जे काही सर्व संत परज्ञानी प्रवक्ते आहेत त्यांचे खरोखर अनंत पटीनं उपकार आपल्यावर आहेत. तर आपण सुद्धा आपल्या स्थितीमध्ये फरक पडलेला आहे, या सर्वांचा आपण साक्षी आहोत. 5वा आपला नियम आहे पवित्र ग्रंथ पठण. 5वा नियम ग्रंथ पठन, वेद शास्त्र पुराण, अगम निगम व्याकरण, 14 विद्या 64 कला. बघा, आनंद संप्रदायामध्ये मोक्ष सिद्धांतामध्ये हे सर्व वर्णन आलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आलेला आहे याचा की 5वा नियम ग्रंथ पठन, वेदशास्त्र पुराण, अगम निगम व्याकरण, 14 विद्या 64 कला. तात्पर्य हे आहे
की आपण सर्व जे काही पवित्र आपले ग्रंथ आहेत त्या पवित्र ग्रंथाचं पठन वाचन आपण करू शकतो, करायला पाहिजे. आणि सर्वांचा सार निवडून सार घेऊन असार आपल्याला सोडायचा आहे. आणि नेमका सार जीवाच्या सार्थकाचा जो असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या ज्ञान दृष्टीनं आपल्याला या समाजाकडे पाहायचं आहे, आपले कर्तव्य निभवायचे आहेत. आणि हेच दत्त महाराजांनी आपल्याला 24 गुरु, जसं त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा 24 गुरु केले म्हणतात दत्तात्रय महाराजांनी. तिथे जगद्गुरु आहे, त्यांना गुरु करण्याची गरज काय, पण आपल्याला शिकवण्यासाठी की तुम्ही गुणग्राही बना. त्यांनी सर्वांजवळून गुण पाहिले आणि ते गुण आपण घेतले पाहिजे, ही त्यांनी आपल्याला शिकवण देण्यासाठी ही कथा आलेली आहे. तर म्हणून सर्वांना समान दृष्टीनं पहा. आपला आनंद संप्रदाय हा मूळ संप्रदाय आहे. मूळ संप्रदायापासून आनंद हे बीज आहे आणि त्या बीजापासूनचे सर्व निघालेलं हे जे वटवृक्ष आहे की ज्याला अनंत फांद्या इथे फुटलेल्या आहेत, त्या फुटल्याकडून त्या आनंदा मूळ बीज आहे त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. म्हणून कुठल्याही संप्रदायाचा, कुठल्याही ग्रंथाचा आपण द्वेष करणं किंवा कुठल्याही संताचा आपण द्वेष न करता आपण त्यांचा आदर करून सन्मान करून आपल्याला जो काही सार समजलेला आहे त्या सारांना आपण पाहायला पाहिजे. सर्वांना आत्मरूप पाहायला पाहिजे, सर्वांना ब्रह्मरूप पाहायला पाहिजे. सर्व माझ्यासाठी दत्त महाराज आहेत, दत्त प्रभू आहेत, या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे. आणि अशी सुंदर पवित्र दृष्टी आपली बनून जाते. आणि म्हणून आपण म्हणतो सगळीकडे तो दिसून राहिला मला, तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते तेव्हा तुला पाहते, दत्ता तुझी गोडी मला वाटते, दत्ता तुझी गोडी मला वाटते, तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते तेव्हा तुला पाहते. गुरु संगतीने हा अनुभव आला, दत्त संगतीने देवा मार्ग मिळाला. त्या गुरुच्या संगतीने हा अनुभवला, गुरुने शिकवलं, ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानानं माझी दृष्टी बदलली. गुरु संगतीने अनुभव आला, दत्त संगतीने देवा मार्ग मिळाला. तुझ्याच नामात गोडी वाटते, तुझ्याच नामात गोडी वाटते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते देवा तुला पाहते. गुरु तुझे ध्यान पूजा गुरूंची, मंत्र गुरूंचा आहे माझ्या कानी, मंत्र गुरूंचा आहे माझ्या कानी. गुरु चरणाची सेवा करते, गुरु चरणाची सेवा करते. तुला पाहते तुला पाहते, तुला पाहते तेव्हा तुला पाहते. गुरु माझा पिता, गुरु माझी माता, गुरु माझा भ्राता, गुरु माझा बघा काय गंमत आहे. तो गुरु माझा पिता आहे, तो गुरु माझी माता आहे, गुरु बंधू आहे, गुरु सखा आहे. आणि हे जे काही बंधू सखा गुरु जे लौकिक आहेत, जे काही बंधू आहेत, माझे आई वडील आहेत, यांच्या ठिकाणी सुद्धा बघा मी गुरु रूपानं पाहतो आहे, त्या दत्त रूपानं पाहतो आहे. गुरु माझा पिता, गुरु माझी माता, गुरु माझा भ्राता, गुरु माझा सखा, गुरु चरणाची दृढ धरिते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते देवा तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, दत्ता तुझी गोडी मला वाटते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते देवा तुला पाहते.
गुरु माझा आदी गुरु माझा अंती, गुरु माझ्या हृदयी असे सर्व ठाई. गुरु माझा आदी गुरु माझा अंती, गुरु माझ्या हृदयी असे सर्व ठाई. प्रसाद रूपी ध्वनी श्रवणी पडते, प्रसाद रूपी ध्वनी श्रवणी पडते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते देवा तुला पाहते. दास दत्तगिरी करीतो विनंती, धावून यावे तुम्ही मोक्षदानी. तुझी माझी जोडी लई शोभते, तुझी माझी जोडी लई शोभते. तुला पाहते मी तुला पाहते. आत्मा आणि परमात्माची जोडी खूप शोभते. दत्त महाराजची आणि माझी जोडी, दत्त महाराजची आणि माझी जोडी आहे खूप शोभून आलेली आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी मला दत्त महाराज दिसत आहे, म्हणून तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, दत्ता तुझी गोडी मला वाटते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते देवा तुला पाहते. असं सर्व ठिकाणी गुरुरूप त्या दत्त महाराजचा आपल्याला आपण अनुभव करायला पाहिजे. हा आपला नियम झाला 5वा. आणि 6वा नियम आपला आहे पुढचा, शीतल स्नान. शीतल स्नान तर त्याच्याविषयी आलेलं आहे. थंड पाण्याने जो स्नान करे, त्वचा रोग होतो बरे. कांती शांत उत्साह बलवीर्य, वीर्य वृद्धी होतसे. बघा मंडळी, साधकाचं हे सुद्धा कर्तव्य, हा सुद्धा नियम त्यांनी सांगितलेला आहे की शीतल स्नान आपण केलं पाहिजे. शक्य झाल्यास 2 वेळा स्नान केलं पाहिजे. बघा, शीतल स्नान म्हणजे थंड